तुझ्या मनात संभ्रम आहे. स्वामी माऊली, एखादं काम करताना कित्येक वेळेस माझे चित्त थाऱ्यावर राहत नाही. आता यावर तुम्हीच मार्ग दाखवाल का? का नाही? आता शांतपणे मी जे सांगतो ते ऐक. तुझे चित्त थाऱ्यावर राहत नाही कारण तू स्वतःचे नियंत्रण त्या मनाला देतेस आणि ते जे सांगेल ते तू ऐकतेस आणि वाहवत जातेस. हो ना? अरे नौकेत बसल्यावर काही अंतर कापल्यावर समजा जर नौका थांबली तर ती का थांबू शकते? त्या नावाड्याने वल्ल मारणे बंद केले म्हणून. याचा अर्थ त्या नौकेचा ताबा हा संपूर्णपणे नावाड्याच्याच हाती असतो. बरोबर ना? तसंच आहे या जीवनरूपी प्रवासात तुझ्या मनाचा ताबा हा तुझ्याच हाती असला पाहिजे आणि हेच तुम्ही विसरता आणि नकळत हा ताबा त्या मनाला देऊन त्याचे गुलाम होता. तुमच्या मनात उत्पन्न होणारा विचार हा कोणी तिराईक व्यक्ती करत नसतो, तो तुम्हीच करत असता. ह्याचसाठी रोज सकाळी आता स्वतःला एक गोष्ट सांगायची, ती म्हणजे माझे मन हे सर्वस्वी माझ्या काबूत आहे. मी या मनाच्या काबूत राहणार नाही. आणि मग बघ तुझे चित्त सदैव थाऱ्यावर राहील आणि काही वाटलंच तर भिवू नकोस, तुझ्या पाठीशी आहे.